केसरकरजी, शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, बंड झालं, निष्ठावंतावर अन्याय होतोय असा सूर सर्व आमदारांचा होता आणि त्यावेळी एक महत्त्वाचा रोष सर्व आमदारांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात होता की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमुळे खूप त्रास होतोय, तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतोय. अक्षरशः रामदासभाई कदम यांनी तर त्या व्यथा सांगताना त्यांना अश्रू आले होते. मात्र आता महायुतीच्या काळामध्ये म्हणजे महाविकास आघाडीमधली अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि महायुतीमधली अजित पवार यांची राष्ट्रवादी यातला नेमका अनुभव आणि फरक नेमका आपला कसा आहे? एक गोष्ट अशी आहे बघा, त्यावेळेला नामधारी मुख्यमंत्री होते, सगळे निर्णय अजितदादा घेत होते. आता मुख्यमंत्री आता ते फायनान्स मिनिस्टर आणि डेप्युटी सीएम आहे आणि त्याच्यामुळे नॅचरली ज्याला तुमच्याकडे सार्वभौम सत्ता असते त्याला आपला पक्ष वाढावा म्हणून कोणीतरी प्रयत्न करणारच. पण आता युतीची सत्ता आहे आणि त्याच्यामुळे सर्वांना समान न्याय द्यायलाच लागतो. त्याच्यामुळे दादांच्या बरोबर मी सुद्धा काम केलंय, दादा अत्यंत दिलदार आहेत, परंतु त्याच्याच बरोबर आपला पक्ष जोमाने वाढवणं हा सुद्धा त्यांचं एक पद्धत राहिलेली आहे काम करतानाची आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झाला होता. त्यावेळेला आमचे मुख्यमंत्री होते ना, त्यांनी आपले अधिकार का नाही वापरले? रोष त्यांच्यावर जास्त नव्हता. तुम्ही मुख्यमंत्री असून तुमचे अधिकार वापरू शकत नाही, तुम्ही नामधारी मुख्यमंत्री होता, हा रोष जो होता, ही खतखत होती आणि त्याच्यामुळे हा निर्णय घेतला गेला की आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे तर त्यांनी आपलं पॉवर आपल्या सत्तेसाठी वापरलेच पाहिजे, आपल्या पक्षासाठी वापरलेच पाहिजेत. मी तुम्हाला आता एक मीटिंग करून आलो कबुलातदार गावकर, त्या प्रश्नामध्ये हजारो शेतकऱ्यांना त्यांची जमीन मिळालेली नव्हती. आमचं सरकार जाता जाता म्हणजे त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आम्ही परत निवडून आलो होतो. दुर्दैवाने आमच्या आपापसातल्या मतभेदामुळे आमचं सरकार पुन्हा त्यावेळेला आलं नाही, परंतु शेवटच्या दिवशी मी निर्णय घेऊन घेतला आणि शेवटच्या 6 महिन्यातले निर्णय स्थगित केले नवीन सरकारने. 2.5 वर्षामध्ये ती बंदी त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी उठवली नाही. ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला ती उठवली गेली, हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळाला. काही करायचंच नाही तर मग नाराजी होणारच ना. आमची शेवटी बांधिलकी आमच्या लोकांची असणार, कोकणातले शेतकरी आहेत. मी का थांबणार सांगा तिथं? मी 7-8 वेळा गेलो, स्थगिती उठवा, त्यांची जमीन आहे त्यांना गेली पाहिजे, नाही उठवली गेली, हा फरक आहे. मग हे जे असतं याच्यावर रिॲक्ट व्हायला लागतं, कारण नाहीतर आपण राज्य करू शकणार नाही. आपण लोकांसाठी किती लोकाभिमुख निर्णय झाले सांगा गेल्या 2.5 वर्षामध्ये. प्रत्येक निर्णय जे जे लोकांनी मागितलं ते लोकांना मिळालं, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभेमध्ये रॉंग पर्स्पेक्टिव्हने काही झालेलं असेल परंतु राज्य शासनाबद्दल नाराजी नाहीये, ही वस्तुस्थिती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आता विषय निघाला तर आधी महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप हे 2 पक्ष होते. आता राष्ट्रवादी महायुतीमध्ये ऍड झाले, सहभागी झालेली आहे आणि त्यानंतर दबक्या आवाजात अशी चर्चा सुरू होती. RSSच्या मुखपत्रात देखील ते सांगण्यात आलं की राष्ट्रवादी अजित पवार आल्यामुळे महायुतीचं निवडणुकीमध्ये लोकसभेला फटका बसला, नुकसान झालं. आपल्याला वाटतं का नुकसान झालं? एक गोष्ट अशी आहे बघा की निवडणुकीमध्ये आयडियोलॉजीला सम महत्व असतं. शिवसेना आणि भाजप ही सेम आयडियोलॉजी आहे, तीच आयडियोलॉजी राष्ट्रवादीची नाही आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, कारण डिफरंट आयडियोलॉजी आहे आणि आमची आयडियोलॉजी सेम असल्यामुळे लोकांनी ते ऍक्सेप्ट केलेलं होतं. आता हा निर्णय का घेतला गेला ह्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन झालं, ही वस्तुस्थिती आहे. पण पुढच्या काळामध्ये दादांनी स्टेटमेंट दिलेली आहेत की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत, त्याच्यामुळे हा मुद्दा आता निघून गेलेला आहे. आणि दुसरी जी गोष्ट घडली की बारामतीमध्ये सीट उभी केल्यामुळे त्याचा फटका सुद्धा दादांना बसला. म्हणजे तो फटका केवळ आमच्या याच्यामुळे बसला असं नाही, की लोकांची अपेक्षा होती की त्यांनी पवार साहेबांच्या विरुद्ध सीट उभी करू नये आणि त्याच्यामुळे सहानुभूती ही पवार साहेबांना गेली. पण ह्या गोष्टी असतात, या नंतर लक्षात येतात. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा म्हटलं की माझी चूक होती की बारामतीमध्ये सीट उभी करायला नको होती. आता हे त्या क्षणी त्या वेळेला ते निर्णय घेतले जातात, काही लोक ऍक्सेप्ट. पण मी बारामतीतल्या लोकांना बोलताना ऐकलेलं आहे की लोकसभेला पवार साहेब आणि विधानसभेला अजितदादा, लोकांचं प्रेम दादांवर आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कुठलंही कारण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.